A very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about lengthened contraction and its consequences. In there, the shape of F orbital is complicated. Therefore, there is no shielding, and this F orbital shell is contract or shrinkage towards the nucleus. This was discussed in last lecture. Then we have discussed about consequences of lengthened contraction or effect of lengthened contraction on post-lengthened elements, then densities of post-lengthened elements, then basicity of lanthanides, what is the effect of basicity of lanthanides in a hydroxide. Then in the last point we have discussed about other consequences. In this lecture we will discuss complex formation tendency of lanthanides. Now, question arises that what is meant by complexes or what is meant by coordination compound. The compound which is formed when metal ion interacts with ligand and there is a formation of coordinate bond or there is a formation of coordination compound. In the next semester, there is a detailed study of coordination chemistry. There is one unit on the coordination chemistry. एक कॉम्प्लेक्स क्या होता है? सिर्फ ये मेटल आयन और लिगैंड जब कनेक्ट हो जाते हैं, जब कनेक्ट होते हैं उसमें कोऑर्डिनेट बॉन्ड होता है और उस कंपाउंड को या उस मेटल आयन एंड लिगैंड को हम कॉम्प्लेक्स बोलते हैं. अभी इस लेक्चर में हम ये देखने वाले हैं कि लैंथेनाइड एलिमेंट जो है लैंथेनम टू ल्यूटेशियम, इसके कॉम्प्लेक्स फॉर्मेशन टेंडेंसी क्या है. अभी कॉम्प्लेक्स बनाने के लिए दो चीजें इंपॉर्टेंट है, एक मेटल आयन और दूसरा लिगैंड. मेटल आयन जो है वो इलेक्ट्रॉन पेयर एक्सेप्ट करता है और लिगैंड जो है तो इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करता है. एंड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ स्टेबल कॉम्प्लेक्स. स्टेबल कॉम्प्लेक्स बनाने के लिए एक मेटल आयन जो है उसमें दो तीन प्रॉपर्टीज होनी चाहिए. उसमें से फर्स्ट है इट शुड हैव हाई पॉजिटिव चार्ज सो एज टू अट्रैक्ट द लिगैंड. कोई भी मेटल पे पॉजिटिव चार्ज जब आता है तब उसकी साइज कम हो जाती है और जब उसकी साइज कम हो जाती है वो लिगैंड को ज्यादा अट्रैक्ट करता है. सेकंड पॉइंट है इट शुड हैव स्मॉल साइज टू हैव लार्जर फोर्स ऑफ अट्रैक्शन. जितने मेटल आयन की साइज कम होगी उतना लिगैंड का मेटल से बाइंड होने का उतना फोर्स ऑफ अट्रैक्शन ज्यादा होगा. देन मेटल आयन जो है उसमें वैकेंट ऑर्बिटल होनी चाहिए क्योंकि लिगैंड ने जो भी इलेक्ट्रॉन पेयर दिया है वो इलेक्ट्रॉन पेयर उसने एक्सेप्ट करना चाहिए. इट मींस इट शुड हैव वैकेंट ऑर्बिटल्स टू अकोमोडेट द इलेक्ट्रॉन पेयर्स डोनेटेड बाय लिगैंड. These orbitals undergo hybridization and then accept electron pairs. कोणताही कॉम्प्लेक्स जर तयार करायचा असेल तर तो कॉम्प्लेक्स तयार होत असताना मेटल आयन आणि लिगॅंड मध्ये त्या इंटरॅक्शनल मेटल कॉम्प्लेक्स तयार होतो आणि त्यामध्ये जे बॉन्डिंग असते ते कोऑर्डिनेट बॉन्ड असते. त्याला एक दुसरं नाव आहे गेटिव्ह बॉन्ड. त्या मेटल आयन आणि लिगॅंड मध्ये मेटल आयनचं इलेक्ट्रॉन पेयर ऍक्सेप्ट करतो, लिगॅंड इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करतो. हे इलेक्ट्रॉन डोनर अँड ऍक्सेप्टर रिएक्शन होते. आणि जर स्टेबल कॉम्प्लेक्स तयार करायचं असेल तर कुठलाही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार होण्यासाठी मेटल आयन जो आहे त्याच्यावरती हाय पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. म्हणजे जेवढे जास्त पॉझिटिव्ह चार्ज असतील तेवढे इलेक्ट्रॉन त्याने लूज केलेले असतील. जेवढा हाय पॉझिटिव्ह चार्ज येईल तेवढा तो लिगॅंडला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल आणि जेवढी स्मॉल साईज होईल त्या मेटल आयनची तेवढा तो लिगॅंडला अट्रॅक्ट करायचा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त होत जाईल. जेवढी जशी जशी साईज कमी होत जाईल तसं तसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जाईल. आणि तेव्हा मेटल आयन आहे तो इलेक्ट्रॉन पेयर ऍक्सेप्ट करतो. म्हणून जर इलेक्ट्रॉन पेयर त्याला ऍक्सेप्ट करायचे असतील तर त्याच्याकडे वॅकंट ऑर्बिटल्स पाहिजे. जर वॅकंट ऑर्बिटल असतील तरच तो इलेक्ट्रॉन पेयर ऍक्सेप्ट करेल. मग ह्या तीन कंडिशन ह्या एक स्टेबल कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण या लॅन्थेनाइड्स मध्ये मात्र
या तीनही कंडीशन फुलफिल होत नाहीत. उसमें से फर्स्ट जो है, all the lanthanides having +3 oxidation state and these +3 oxidation state is a low positive charge. लैंथेनाइड्स की +3 कॉमन स्टेबल ऑक्सीडेशन स्टेट है और जो +3 है वो लो पॉजिटिव चार्ज है, वो इतना हाई नहीं है. हाई पॉजिटिव चार्ज कितने कब तक है? +7 +6 या +8 तक है. और जो भी आयनिक रेडियस है एज कंपेयर टू डी ब्लॉक एलिमेंट, उसके आयनिक रेडियस जो लैंथेनाइड एलिमेंट्स के वो ज्यादा है, इसलिए साइज कम होने की वजह से उधर इलेक्ट्रॉन की संख्या जो है वो ज्यादा है, इसलिए वहां चार्ज डेंसिटी लो है. Then all the lanthanides have empty f orbitals, but the shapes of these orbitals are not suitable for necessary hybridization before complex formation. In पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की जो शेप आहे एफ ऑर्बिटलचा तो कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे ती स्वतःच्या शेलला सुद्धा ती प्रोटेक्ट करू शकत नाही. आणि हा जो शेप आहे तो डिफ्युज्ड शेप आहे, तो डिफ्युज्ड शेप हायब्रिडायझेशन साठी एकदम सुटेबल नाही. त्यानंतर या कारणामुळे लॅन्थेनाइड इझिली कॉम्प्लेक्सेस तयार करत नाही. मग लॅन्थेनाइड जर इझिली कॉम्प्लेक्सेस तयार करत नसेल तर मग नक्की लॅन्थेनाइड एलिमेंट कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कधी तयार करते? या लॅन्थेनाइड एलिमेंट्स मध्ये फक्त सेरियम जो आहे की ज्याच्यावर 4+ पॉझिटिव्ह चार्ज येतो, सेरियम +4 ज्यावेळी येतो त्यावेळी त्या सेरियम कडून 4 इलेक्ट्रॉन लूज केलेले असतात किंवा 4 इलेक्ट्रॉन त्यानं दुसऱ्याला देऊन टाकलेले असतात आणि त्यानं F0 ऑर्बिटल जो आहे की झेनॉनचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेन केलेलं आहे. त्यामुळे सेरियम फक्त लॅन्थेनाइड्स मध्ये मॅक्झिमम कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करतो. मग जर आता राहिला प्रश्न दुसरा की बाबा मग ह्या लॅन्थेनाइड एलिमेंट्सला जर कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करायचे असतील, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करायचे असतील, तर मग हा आपल्याला नक्की कोणते लिगँड पाहिजेत की जो लिगँड त्या मेटल आयन बरोबर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करतात. त्यासाठी बघा चिलेटिंग लिगँड्स आहेत. हे चिलेटिंग लिगँड आहे ते चिलेट तयार करते, म्हणजे रिंग साइज. चिलेट म्हणजे रिंग फॉर्मेशन, ते रिंग फॉर्मेशन तयार करते आणि त्या मेटल आयनला ट्रॅप करते. त्यासाठी बघा आता हे ट्रॅप करत असताना मोस्ट ऑफ द लॅन्थेनाइड एलिमेंट्सचा कोऑर्डिनेशन नंबर, आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड, त्या मेटल आयन आणि लिगँड मधले जे काही बॉन्ड्स आहेत त्याला आपण कोऑर्डिनेशन नंबर म्हणतो. 6 कोऑर्डिनेशन नंबर असलेले मॅक्झिमम लॅन्थेनाइड एलिमेंट्स कॉम्प्लेक्सेस आहे आणि 8 कोऑर्डिनेशन नंबर, दॅट इज द 8 कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स. त्यासाठी मग असे कोणते लिगँड्स आहेत की बाबा जे लिगँड त्या मेटल आयन बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतील? पहिला ऍसिटिल ऍसिटोन, हा जो कॉम्प्लेक्स दाखवला इथं तो लॅन्थेनाइड ऍसिटिल ऍसिटोनचाच कॉम्प्लेक्स आहे. त्यानंतर ऑक्झाम आहे, ईडीटी आहे, सायट्रिक ऍसिड आहे. हे जे लिगँड्स आहेत ते लॅन्थेनाइड्स बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतात. आपण स्ट्रक्चर बघू. हे स्ट्रक्चर जे आहे ते मेटल ईडीटी कॉम्प्लेक्सचा मेटल इथं ट्रॅप होतो आणि हे 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत. हे याला आपण ह्या स्ट्रक्चर मध्ये जर कोऑर्डिनेशन नंबर आपण कन्सिडर केला तर ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 6, तो 6. हे स्ट्रक्चर ऑक्झाइम आहे. जर लॅन्थेनाइड एलिमेंट्सला कॉम्प्लेक्स तयार करायचं असेल किंवा त्या कॉम्प्लेक्स लॅन्थेनाइड एलिमेंटची टेंडन्सी जर आपल्याला चेक करायची असेल तर आता सगळ्यात महत्त्वाचं लॅन्थेनाइड एलिमेंट्सला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करायसाठी लागणारे इम्पॉर्टंट कंडिशन्स और क्रायटेरिया. पहिलं, मेटल आयन जो आहे त्याचे हाय पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे, म्हणजे तो लिगँडला अट्रॅक्ट करेल. त्याची स्मॉल जेवढी साईज त्याची स्मॉल होत जाईल तेवढं तो लिगँडला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो वाढत जाईल आणि लिगँडने दिलेला इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायसाठी याच्याकडे स्वतःकडे व्हॅकंट ऑर्बिटल पाहिजे. मग हे जे 3 कंडिशन आहेत हे स्टेबल कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी लागणारे कंडिशन आहेत. मात्र या लॅन्थेनाइड एलिमेंट्स मध्ये ह्या तिन्ही कंडिशन फुलफिल होत नाहीत. लॅन्थेनाइड एलिमेंट लो पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे +3 ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल आहे. हे डी ऍज कम्पेअर टू डी ब्लॉक एलिमेंट आयोनिक रेडियस लॅन्थेनाइड एलिमेंटची जास्त आहे. आणि तिसरं म्हणजे एफ ऑर्बिटलचा जो शेप आहे तो शेप ऑफ एफ ऑर्बिटल जे आहे ते कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे हायब्रिडायझेशन साठी सुटेबल शेप त्याच्यात नाही. म्हणून लॅन्थेनाइड एलिमेंट जे आहे ते 6 कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आणि त्यातले चिलेटिंग लिगँड बरोबर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करतात.
यातला एक नेक्स्ट पॉइंट आहे ऑकरन्स ऑफ लॅन्थेनाइट. ऑकरन्स मीन्स एक्झिस्टन्स, म्हणजे लैंथेनाइट एलिमेंट प्रेजेंट कुछ है. ये लैंथेनाइट एलिमेंट को हम ऐसे भी बोलते हैं कि रेयर अर्थ. रेयर अर्थ क्यों बोलते हैं, हमने फर्स्ट लेक्चर में देखा है कि रेयर मीन्स इट्स कॉन्सेंट्रेशन, occurrence of concentration of elements is very low, therefore it is called as rare. And earth is called because all the lanthanides are exist or is present in the form of oxide. All the lanthanide elements are found in the form of oxide. In all these lanthanide elements, only or except promethium having atomic number 61, all the elements are occurred naturally. But लेकिन ये प्रोमीथियम जो है वो नेचुरली, वो सिर्फ रेडियो एक्टिव एलिमेंट है. और रेडियो एक्टिव एलिमेंट किसको बोलते हैं, कि जो स्पॉन्टेनियस एंड कंटिन्यूअस रेडिएशन इमिट करता है, उसको हम रेडियो एक्टिव एलिमेंट बोलते हैं. और ऑकरेंस ऑफ लैंथेनाइट जो है और एग्जिस्टेंस या लैंथेनाइट एलिमेंट जो भी हमको अर्थ क्रस्ट में मिलते हैं, उसका इवन एटॉमिक नंबर जो एलिमेंट का है, वो एलिमेंट का ऑकरेंस ज्यादा है. ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर इवन आहे अशा एलिमेंटचा एक्झिस्टन्स जास्त आहे किंवा अबंडन्स जास्त आहे ऑड ॲटॉमिक नंबर असणाऱ्या एलिमेंट्स पेक्षा. बघा तिथं लॅन्थेनाइट एलिमेंट्स ओरच्या स्वरूपात प्रेझेंट असतात, ओर मध्ये सापडतात. these ores are classified into two types, cerium earth and yttrium earth. बघा आता इथं सेरियम अर्थ आणि इट्रियम अर्थ मध्ये दोन क्लासिफिकेशन केले. त्यात हे ॲटॉमिक नंबर नुसार क्लासिफिकेशन केले, की जो हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ लोअर लॅन्थेनाइट हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर. आता इथं हायर कॉन्सन्ट्रेशन म्हटलंय, लोअर लॅन्थेनाइट म्हटलंय, की लोअर लॅन्थेनाइट याच्यासाठी म्हटलंय की बाबा लॅन्थेनाइट एलिमेंट्स मध्ये सुरुवातीचे एलिमेंट 58 ते 63 they are also called as light earth. Then second point is the yttrium earth. They contain yttrium along with higher lanthanide having atomic number. yttrium बरोबर हायर atomic number असणारे लॅन्थेनाइट एलिमेंट आहेत 64 to 71. ह्या एलिमेंट्सला yttrium अर्थ म्हटलंय किंवा हेवी अर्थ सुद्धा म्हटलंय. त्यानंतर these are the common ores of lanthanide. त्यातली पहिली आहे मोनॅझाइट सँड. हे मोनॅझाइट सँड जे आहे सगळ्यात महत्त्वाची ओर आहे लॅन्थेनाइटची, की ज्याच्यात मॅक्झिमम म्हणजे 78% ऑफ लॅन्थेनाइट जे एलिमेंट आहेत ते मोनॅझाइट सँड मध्ये सापडते. इट ऑल्सो कंटेन्स इट्रियम अलॉंग विथ लॅन्थेनाइट. इट्रियम एलिमेंट पण ह्या लॅन्थेनाइटच्या ओर बरोबर सापडते. त्यानंतर सेकंड आहे वास्टनीसाइट. इट कंटेन्स सेरियम, लॅन्थेनम, निओडायमियम अँड प्रासिओडायमियम इन +3 ऑक्सिडेशन स्टेट. इट डज नॉट कंटेन इट्रियम. या वास्टनीसाइट या ओर मध्ये फक्त सेरियम, लॅन्थेनम, निओडायमियम आणि प्रासिओडायमियम हे सापडते. त्यानंतर थर्ड आहे युक्सेनाइट. दिस इज ऑल्सो कॉल्ड yttrium earth containing yttrium along with niobium tantalum. आता यात फक्त तीनच एलिमेंट सापडतात युक्सेनाइट मध्ये, yttrium, निओबियम आणि टँटॅलम. त्यानंतर आहे गॅडोलिनाइट. या गॅडोलिनाइट मध्ये ऑलमोस्ट ऑल लॅन्थेनाइट्स आणि प्लस yttrium पण सापडतं. त्यानंतर सिराइट आहे. इट कंटेन डबल सिलिकेट्स ऑफ सेरियम, लॅन्थेनम, प्रासिओडायमियम, निओडायमियम अँड सॅमेरियम अँड इट ऑल्सो कंटेन ॲल्युमिनियम अँड आयर्न. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बघा, ह्या लॅन्थेनाइट एलिमेंट जे आहे ह्या लॅन्थेनाइट एलिमेंटचं सेपरेशन एकदम डिफिकल्ट आहे. कारण मॅक्झिमम एलिमेंट्स म्हणण्यापेक्षा सगळ्या एलिमेंट्सचं जे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत, म्हणून त्याला आपण लॅन्थेनाइट म्हणतो. हे आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं. त्यामुळं हे लॅन्थेनाइट एलिमेंट जे आहे ते सेपरेट करणं एकदम कॉम्प्लिकेटेड आहे. आता मग इथं का कॉम्प्लिकेटेड आहे बघा, कारण ते लॅन्थेनाइट एलिमेंट जे आहेत ते सगळे एकाच वेळी एकाच ओव्हर मध्ये ऑकर होते. त्यानंतर सगळ्या एलिमेंटची +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. त्यानंतर आयोनिक रेडिया किंवा ॲटॉमिक रेडिया जे आहे ते जवळजवळ सगळ्या एलिमेंट सारखे, आणि ह्या रेडिया किंवा ऑक्सिडेशन स्टेट सारखे असल्यामुळे ह्या सगळ्या एलिमेंटचे प्रॉपर्टीज सारखे आहेत, केमिकल प्रॉपर्टीज सारखे आहेत. त्यामुळे दिस इज डिफिकल्ट टास्क टू सेपरेट. ओके, वी विल स्टॉप हियर.